कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला असून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू असल्याने कृष्णेची पाणी पातळी वाढली आहे। दरम्यान सांगलीतील बायपास पुलावरून नदीपात्रात तरुणांनी उड्या मारण्याचे दाखविलेले धाडस त्यांच्या जीवाशी आले होते, परंतु सांगलीतील रेस्क्यू टीमने वेळेत मदत पोहोचवून त्यांचे प्राण वाचविले। या रेस्क्यू टीममध्ये अनिकेत कोळी, ओंकार मेंढगुले, अमित शिंदे, अमोल पाटील यांचा सहभाग होता। मध्ये कृष्णा नदीत पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असताना दोन तरुण वरून वाहत येत होते। स्वामी समर्थ घाटावर हे तरुण दिसले आणि त्यांना आत येता येत नव्हते। त्यांच्या पाय त्यांचे चालत नसल्यामुळे त्यांना वाचवून ओरडा असा आवाज येत होता। असा आवाज आल्यानंतर स्वामी समर्थ घाटावरून मी त्या पाण्यामध्ये उडी घेऊन त्यांना ढकलत कृष्णामाई घाट येथे एका पिलरला धरून ठेवण्यात आले। तिथून रेस्क्यू टीम आणि विश्वसेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्या मुलाला वाचवण्यात यश आलेलं आहे।